जयप्रकाश विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे बघितलं जाते तोच जयप्रकाश. इथे आपण बघतोय संजय गरत मॅन इन फॉर्म. चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावांकरिता चौकार. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल. जयप्रकाश या वेळेला सुरेख इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून जातोय 4 धावांकरिता. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. संजय गरत या वेळेला थांबणार नाही. ह्या पद्धतीचे चेंडू संजय गरत यांना बघा. संजय गरत आहे आणि संजय गरत चेंडूला पाठवतोय सीमारेषेच्या बाहेर परत. प्रीमियर लीग असू द्या, त्याच्यानंतर त्या सरतोडीला टुर्नामेंट असू द्या, सगळ्या टुर्नामेंटचा वन मॅन शो होतोय राकेश कुडू. इथे मात्र संजय गरतच्या बॅट मधून 4 धावा येतात. इथे सुरेख फटका बघायला मिळतोय. इंटू द गॅप खेळेल का? वन बाउंड चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. क्षेत्ररक्षक होता फायटर अगरवाडी संघ बॅकफुट वर जाईल, परंतु चांगली कामगिरी संजय गरतची. षटकार येतोय. षटकार 6 धावा. या वेळेला मोठा फटका येतोय आणि या स्पर्धेतील वैयक्तिक दुसरं अर्धशतक. संजय गरत मॅन फ्रॉम शिवनसई. या वेळेला आपण बघतोय संजय गरत याच्या बॅट मधून हा येतोय चौकार. 4 धावा येतात. राजेश घरत पुन्हा एकदा गोलंदाज. इथे आपण बघतोय संजय गरत झेल सुटल्यानंतर चौकार येतोय. त्यानंतर या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या पुरस्काराकडे आपण वळणार आहोत आणि हा सर्वोत्कृष्ट पुरस्कारचं स्वरूप आहे एक भव्य दिव्य अशी ट्रॉफी आपल्याला आलेली आहे. इथे कैलासवासी जयेश दामोदर पाटील यांच्या स्मरणार्थ श्री कुणाल नरेश गरत यांच्याकडून ही ट्रॉफी आलेली आहे. तर मी कुणाल गरत यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देण्यासाठी पुढे यायचं आहे. तर जयेश पाटील यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी कुणालने दिली होती, परंतु कुणाल इथे नाही आहेत. तर मंगेश गरत आपणास विनंती करतोय आपण पुढे यायचं आहे. तर मालिकावीर चषक देण्यासाठी मंगेशजी गरज साहेब पुढे आलेले आहेत. तर मालिकावीर हा पुरस्कार जातोय या स्पर्धेत ज्याच्या नावावर आहेत 184 धावा आणि 6 गडी बाद केलेले आहेत. ऑरेंज कॅप ज्याच्या डोक्यावर आहे आणि 6 गडी बाद केलेत. संजय गरत ठरतो या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू. एक फक्त बेस्ट फिल्डर हा पुरस्कार चांदीप गटाच्या बाहेर गेलाय.